तर बघू शकता मित्रांनो, ही आपली गाडी आहे रॉयल एनफील्ड 350. आता तुम्हाला मी बिल दाखवतो सर्व्हिसिंगचं. हे बघा बिल, शहा बुलेट सर्व्हिस पॉईंट धरमपेठ. तुम्हाला मी एक एक पॉईंट यामधला पुरा डिटेल्समध्ये सांगतो की किती किती रुपयाला काय काय आपल्याला वस्तू आलेल्या आहे. तर सर्वात अगोदर गाडीतला येते ऑइल चेंज. तर ऑइल झालेलं आहे 1150 रुपये. बघू शकता तुम्ही इथे ऑइल आहे, मोटलचं ऑइल आहे 2 लिटर ऑइल 1150 रुपयाला. मग येते ऑइल फिल्टर दिले आहे त्यांनी 120 रुपयाला. त्यानंतर बटन, हे बघू शकता तुम्ही बटन आहे इथे, ही बटन दिली आहे त्यांनी ही बटन दिली आहे 150 रुपयाला. मग चेन रबर, हे बघू शकता तुम्ही 3ऱ्या नंबरला इथे लिहिलं आहे चेन रबर दिले त्यांनी 350 रुपयाला. मी ते चेन रबर पण दाखवतो तुम्हाला कुठे त्यांनी लावलेलं आहे. हे बघा, हे जो रबर आहे ते आहे चेन रबर. यामुळे काय होते, गाडी चालवताना कटकट 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 आवाज येत होता खूप गाडीमध्ये. असं वाटत होतं की हे जे दातं आहे हे दातं तुटले, पण हे दातं तुटले नव्हते, तर हे चेन रबर गेलेला होता, हे खराब झालं होतं. त्यामुळे आपण हे चेन रबर चेंज करून घेतलं आहे. चेन रबरचे लागले आहे 350 रुपये. त्यानंतर वॉशिंगचे केले त्यांनी 100 रुपये चार्जेस वॉशिंगचे घेतले. बघू शकता तुम्ही इथे 100 रुपये चार्ज. आणखी ते टाकलं त्यांनी डिस्क ब्रेक किट. इथेच राहते कुठेतरी डिस्क ब्रेक किट, हे आपल्याला माहीत नाही कुठे येतं. आणखी इथे टाकले त्यांनी डिस्क ब्रेक ऑइल. बघू शकता तुम्ही यामध्ये डिस्क ब्रेक ऑइल ते राहते यामध्ये. हे ऑइल टाकणं खूप गरजेचं आहे. तर त्यामध्ये ऑइल काहीच नव्हतं, तर ते डिस्क ब्रेक ऑइल टाकलं आहे त्यांनी 60 रुपयाला. मग वॉशिंग अँड पॉलिश, गाडी धुतल्यानंतर जी पॉलिश होते त्या पॉलिशचे त्यांनी वेगळे चार्ज घेतले आहे 40 रुपये. बघू शकता तुम्ही यामध्ये. आणखी टोटल जे लास्टमध्ये राहते सर्व्हिसिंग, म्हणजे जी ऑइल चेंज करणं, ऑइल फिल्टर चेंज करणं, याचे जे पैसे घेते ते गॅरेजवाले त्यांनी घेतले आहे 750 रुपये. बघा तुम्ही बघू शकता एकदम लास्टमध्ये लिहिलं आहे 750 रुपये. तर असा हा सर्व्हिसिंगचा कॉस्ट आहे. अजून 2-3 गोष्टी आपण या इथे ठिकाणी नोंद केलेल्या नसेल, पण काम गाडीचं इतकंच झालेलं आहे. आणखी हे इंडिकेटर बघू शकता तुम्ही, इंडिकेटर तुटला आहे, म्हणजे सर्व्हिसिंग करून आणल्याबरोबर तुटलेलं नाही आहे. कारण की सर्व्हिसिंग मी 14/10/2024ला केलं आहे. 14 तारीख नोव्हेंबर महिना 2024. आताची जी तारीख आहे आता आहे 22 नोव्हेंबर 2024. म्हणजे 7-8 दिवस झालेले आहे गाडीला सर्व्हिसिंग करून. आता गाडी खूपच छान चालत आहे, काही गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम राहिलेला नाही. आणखी ते टोटल, आता मी तुम्हाला टोटल सांगतो गाडीमध्ये किती खर्च आलेला आहे. टोटल हे फक्त सर्व्हिसिंगची जे चार्ज आहे, सर्व्हिसिंग ऑइल वगैरे सगळं टोटलमध्ये 3150 रुपये आपल्याला चार्ज इथे लागलेला आहे. आणखी हे सर्व्हिसिंग त्यांनी सांगितले आहे की 2000 किलोमीटर झाल्यावर तुम्ही पुन्हा सर्व्हिसिंगला गाडी आणू शकता. तर आपल्यावर राहते सर्व्हिसिंग कुठे करायची, काय करायची आहे. तर हे तर फक्त फर्स्ट टाईम सर्व्हिसिंगचंच आहे 3150 रुपये. आणि आपण इथे सायलेन्सर पण टाकलेला आहे नवीन. या सायलेन्सरची कॉस्ट आहे 2000 रुपये. म्हणजे टोटल आपल्याला लागले 5150 रुपये. 5000चा फटका आपल्याला एका टायमाला लागू शकतो. आणखी बुलेट जेव्हा सर्व्हिसिंग करायला जातो आपण, तेव्हा गाडीमध्ये छोटे मोठे काम येतच राहतात. त्यामुळे आपल्याला वरचे पैसे आणि एक्स्ट्रा पैसे सोबत जवळ असणे खूप गरजेचं आहे.